तर आपला जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कुठे A to Z बॅच नंबर 54 आणि ह्याच्यामध्ये आपण एक फोल्डर बनवला होता. त्या फोल्डरला नाव दिलं तर आपण प्रोजेक्ट 1. जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरला मी ओपन करतो CMD मध्ये आणि CMD ओपन झाल्यानंतर सेकंड कमांड आपण टाकतो तिथे कोडपेस डॉट आणि इथे करतो मी एंटर. झाला आपला जो काही प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट कुठे ओपन झालाय VS कोडला ओपन झालाय. मग VS कोडला ओपन झाल्यानंतर आपला जो काही प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टला मी करतो इथे रन करण्यासाठी कमांड आहे आपली nodemon index.js. झाला एक्झिक्यूट, काय एरर नाहीत आपल्याला. मग ह्याचे आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जातो ब्राउझरला आणि ब्राउझरला सर्च करतो localhost:100. ह्या प्रकारे आपण काहीतरी काल मेसेज प्रिंट केला होता. कोणत्या रस्त्याला? जो काही युजर रस्ता होता त्या युजर रस्त्याला आपण काहीतरी असा मेसेज प्रिंट केला होता. त्यानंतर जो काही ऍडमिन साईट होता तो ऍडमिन साईट मध्ये आपण काय केलं ते चेक करतो मी /admin टाकलं आणि ह्या प्रकारे आपण काल काहीतरी एक डिझाईन बनवली होती, बरोबर. ठीक आहे, अशी काहीतरी एक आपण डिझाईन इम्प्लिमेंट केली होती. मग आज आपल्याला काय करायची, जी काही युजर साईट आहे, जी युजर साईटची डिझाईन आहे ती युजर साईटची डिझाईन आपल्याला काय करायची आज इम्प्लिमेंट करायची. ओके. मग ऑनलाईन मेंबर सगळ्यांकडे तुमचा पोर्टफोलिओ आहे का? होम बनवलाय तुम्ही, पोर्टफोलिओ बनवलाय ऑनलाईन मेंबर. तुम्ही HTML CSS जावास्क्रिप्ट बूटस्ट्रॅप ह्या सगळ्यांचा यूज करून आय थिंक तुमचा पोर्टफोलिओ बनवला असेल. बनवलाय? वैष्णवीने बनवलाय, बाकीच्यांनी नाही बनवला का? ऑनलाईन मध्ये बनवलाय पोर्टफोलिओ? ठीक आहे, अनिकेतने पण बनवलाय. ठीक आहे, मग आज आपण काय करणार आहोत, जो आपला प्रोजेक्ट असणार आहे, आपला कोणता प्रोजेक्ट आहे सध्या, हा मिनी प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, जेव्हा आपला मोठा प्रोजेक्ट असेल तेव्हा आपण विचार करू की प्रोजेक्ट कोणता घ्यायचा. पण जो काही मिनी प्रोजेक्ट आहे, मिनी प्रोजेक्ट मध्ये आपण काय करणार आहे, एक पोर्टफोलिओ बनवणार आहे आणि त्या पोर्टफोलिओला आपण काय करणार आहे, डायनॅमिकली बनवणार आहे. म्हणजेच काय की त्याला जो काही पोर्टफोलिओ असणार आहे, जो काही फ्रंट एंड असणार आहे, त्या फ्रंट एंडला आपण काय करणार आहे, बॅक एंड अटॅच करणार आहे. ओके. मग त्यामुळे आपण एक छोटासा प्रोजेक्ट घेतलाय, म्हणजे तुम्हाला पण समजला पाहिजे आणि तुम्हाला तो करता पण आला पाहिजे. त्यामुळे आपण आज सध्या छोटा प्रोजेक्ट घेणार आहे. जेव्हा आपण पुढे जाऊ मग ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स प्रोजेक्ट घेणार आहोत. ठीक आहे. मग आता जो काय पोर्टफोलिओ असतो, पोर्टफोलिओ मध्ये मला सांगा कोणकोणते पेज असतात ऑनलाईन मध्ये? सगळ्यांनी एक एक पेज सांगितलं ना, किती 12 जण जॉईन आहेत. सर्वांनी एक एक पेज सांगितलं तरी सगळ्यांना वाटतेलं एक एक पेज येत नाही. सांगा बरं मग, जो काय पोर्टफोलिओ असतो त्यामध्ये कोणकोणते पेज असतात? मी इथे राईट करू मग? ठीक आहे, एक मी नोट्स काढतो इथे आपले कोणते कोणते सेक्शन असणार, सेक्शन वर पेज. ठीक आहे, होमचं म्हणणं होम पेज असणार. त्यानंतर होम अबाउट. ओके. अजून काय असतं? एज्युकेशन. ऑनलाईन मध्ये तुम्ही सांगा बरं. स्किल नावाचं एक पेज असतं, बरोबर. प्रोजेक्ट असतं, अजून एज्युकेशन असतं, स्किल असतं, त्यानंतर प्रोजेक्ट, अजून कोणतं घ्यायचं, कॉन्टॅक्ट का, कॉन्टॅक्ट. त्यानंतर अजून काय सांगितलंय, एज्युकेशन एक असतं. ठीक आहे, एज्युकेशन. ओके, ते घेऊ आपण. प्रोजेक्टच्या मी काय करतो, स्किलच्या वरतीच घेतो. ठीक आहे ना. एज्युकेशन म्हणजे किती पेज असतात आपल्या पोर्टफोलिओ मध्ये? होम पेज असणार, त्यानंतर अबाउट पेज असेल, त्यानंतर स्किल पेज असेल, त्यानंतर एज्युकेशन, प्रोजेक्ट असेल आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट पेज असेल. ओके, ह्या प्रकारे आपलं काहीतरी पेज असते. मग बनवायचा पोर्टफोलिओ. ठीक आहे, आता जो काही पोर्टफोलिओ बनवणार आहेत आपण, तो पोर्टफोलिओ कसा बनवणार आहे की आता मी आता काही HTML CSS राईट करत बसत नाही. मी डायरेक्टली काय करणार, जो काही आपले AI टूल्स आहेत, ठीक आहे ना, जे काही आपले AI टूल्स आहेत त्या टूल्स करून मी काय करतो, पोर्टफोलिओ तयार करून घेतो. ओके.
मग आता मला पोर्टफोलिओ तयार करायचं, तर मी काय करणार? तर मी काय करतो इथे, फर्स्ट मी इथे काय करतो, ठीक आहे, एक टूल आहे आपल्याकडे, ठीक आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आतापर्यंत काय काय यूज केलंय? चॅट जीपीटी यूज केलं असेल, जेमिनाय यूज केलं असेल, क्लॉड यूज केलं असेल, ठीक आहे. आज मी तुम्हाला अजून एक एआय सांगतो, जसं की त्या एआयचं नाव आहे इथे डिपसिक एआय. काय करायचं, सर्च गुगलला डिपसिक एआय असं सर्च करायचं. जसं तुम्ही डिपसिक एआय सर्च करता आणि तुमच्या पुढे काय होईल, असा इंटरफेस ओपन आहे आणि ते करायचं स्टार्ट नाव. डिपसिक एआय कसं आहे, जसं आपण तुम्ही चॅट जीपीटी यूज करत होतात ना, ऍज इट इज सेमच आहे. बघा, चॅट जीपीटी मध्ये असा इंटरफेस आहे, ह्यामध्ये पण असाच इंटरफेस आहे. बघा, आहे का? इथे पण आपल्याला काहीतरी आस्क मी एनिथिंग दिलंय आणि इकडे पण काय दिलंय, मेसेज डिपसिक वगैरे वगैरे असं काहीतरी मेसेज दिलाय, ठीक आहे. आता जी काही आपण डिझाईन घेणार आहोत, ती डिझाईन आपण कोणाकडून घेणार आहेत? आता डिपसिक कोण घेणार आहे. मग आता डिपसिक कोण डिझाईन घेण्यासाठी मी काय करणार, ह्याला थोडासा मेसेज देतो. जसं की आपल्याला कोणतं पेज पाहिजे, होम पेज पाहिजे, ओके. किंवा मी इथे काय करतो, सगळा कॉपी करतो पेज, आणि पेज कॉपी केल्यानंतर मी ह्याला सांगतो गिव्ह मी द पोर्टफोलिओ वेबसाइट इन अबाउट होम अबाउट स्किल एज्युकेशन पेज इन HTML CSS अँड इथे सांगतो जावा स्क्रिप्ट आणि इथे करतो एंटर, ठीक आहे. जे काय आपली डिझाईन असणार आहे, ती डिझाईन मी काय करतोय आता, ह्या डिपसिक एआय कडून काय करतोय, घेतोय, ठीक आहे. आता बघू, तोपर्यंत आपल्याला डिझाईन तयार करतोय, तोपर्यंत आपण काय करू, राउट्स बनवून ठेवू, ठीक आहे ना. तुम्हाला माहिती आहे राउट्स आता कसे बनवायचे. जसं की राउट्स बनवण्यासाठी मी कुठे आलो, VS कोड मध्ये आलो, आणि VS कोड मध्ये आल्यानंतर जसं की आता राउट्स बनवण्यासाठी VS कोड मध्ये आल्यानंतर मी काय करतो, जो काही युजर डॉट JS चा रस्ता आहे, त्या रस्त्यावर मी काय करणार, त्याचे राउट्स बनवणार, ठीक आहे. आता राउट्स बनवण्यासाठी मग मी कोणते कोणते राउट्स बनवायचे आपल्याला, जसं इकडे होमचा एक राउट बनवायला लागेल, अबाउटचा बनवायला लागेल, स्किलचा बनवायला लागेल, एज्युकेशनचा बनवायला लागेल, प्रोजेक्टचा बनवायला लागेल, आणि त्यानंतर आपल्याला बनवायला लागेल ते कॉन्टॅक्टचा. मग मी कुठे आलो, राउट्स फोल्डरच्या आतमध्ये युजर डॉट जीएस मध्ये आलो, आणि इथे मी राईट करतो राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश स्लॅश काय देणार मी, ते अबाउट कोमा दिला, एक फंक्शन दिलं, त्या फंक्शन मध्ये मी इकडे रिक्वेस्ट करतो आणि सेकंड करतो मी इथे रिस्पॉन्स, आणि इथे मी रिस्पॉन्ड डॉट करणार, इथे आता सेंड करणार. का सेंड करतो, की सध्या मी सेंड करतो, नंतर मी काही चेंजेस करायचे तिथे मी करतो. अबाउट पेज झालं. इथे एकदा आउटपुट पेजला जाऊन चेक करायचं, जे आपण तयार केलंय ते वर्क होतंय की नाही. तोपर्यंत आपलं डिपसिक एआय आहे, तोपर्यंत आपल्याला काय करतोय, तो आपला कोड राईट करतोय, तोपर्यंत आपण राउट्स बनवून घेतो. जसं की लोकलहोस्ट कोलन 1000 // ला आलो, काय मेसेज आला इथे, अबाउट पेजला आलो आपण, बरोबर, ठीक आहे. मग अबाउटचं पेज जसं बनवलंय त्याच प्रकारे मी काय करतो, एक स्किलचा राऊट बनवतो. मग स्किलचा राऊट बनवण्यासाठी मी कुठे जाणार, राऊट्स फोल्डर मध्ये जो काही युजर डॉट जीएस फाईल आहे, त्या युजर डॉट जीएस फाईल मध्ये मी अजून एक राऊट बनवतो, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश स्किल, आणि स्किलचा मी एस काय करतो, छोटा करतो, ओम नंतर राईट करा, टाइम देणार आहे मी. त्यानंतर एक फंक्शन, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट सेकंड रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. जसं की आता मी सेंड करतो इथे स्किल पेज झाले, स्किल पेज. जसं स्किल पेज झालंय त्यानंतर आपल्याला कोणतं पेज लागणार आहे, एज्युकेशनचं. मग त्याच प्रकारे मी काय करतो, एज्युकेशनचं पेज बनवतो किंवा राऊट बनवतो. मग राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश एज्युकेशन, एज्युकेशनचा ई मी काय करतो, कॅपिटल करतो, ठीक आहे. त्यानंतर कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्यानंतर एक रिक्वेस्ट घेतली, एक रिस्पॉन्स घेतला, आणि इथे करतो रिस्पॉन्ड डॉट मी सध्या सेंड करतो, आणि सेंड करतो मी एज्युकेशन, ओके. एज्युकेशन नंतर प्रोजेक्ट,
मग इथे राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड प्रोजेक्ट कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेणार मी, सेकंड घेणार रिस्पॉन्स, आणि इथे रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो मी इथे. फक्त आता सेंड करतोय केव्हापर्यंत, जोपर्यंत आपण पेज बनवत नाही. ठीक आहे, पेज झालं त्यानंतर लास्ट कोणता राऊट आहे आपला, कॉन्टॅक्टचा. मग कॉन्टॅक्टचा पण मी इथे राऊट बनवून घेतो, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कॉन्टॅक्ट, आणि कॉन्टॅक्टचा सी मी करतो स्मॉल कोमा घेतला, त्यानंतर एक फंक्शन घेणार मी इथे, आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असणार, सेकंड रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड, आणि सेंड मध्ये मी राईट करतो जसं की कॉन्टॅक्ट पेज. जसं की मी आउटपुट पेजला येतो आणि एकदा मी इथे रिफ्रेश केलं, जसं काय लोकलहोस्ट कोलन 1000 आहे बरोबर, आणि इथे काय स्लॅश अबाउट आहे. जसं मी इथे स्लॅश कॉन्टॅक्ट करतोय, कोणतं पेज ओपन झालं, ठीक आहे. स्लॅश कॉन्टॅक्ट कसं काय नाही ओपन झालं, ठीक आहे. मेसेज तर प्रिंट केलाय, काय प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, मी अबाउट पेज एकदा ओपन करून बघतो, स्लॅश अबाउट टाकलं इथे, अरे ठीक आहे, काय राहिलंय, स्लॅश टाकलं नाही मी. ठीक आहे, कुठे स्लॅश टाकलं नाही एकदा, अरे टाकलंय ना मी स्लॅश इथे, लोकलहोस्ट कोलन 1000 स्लॅश कॉन्टॅक्ट टाकलंय. ठीक आहे, इकडे राहिले का स्लॅश, अरे यार अबाउटच्या पुढे टाकलंय, स्किलच्या पुढे नाही टाकलं. ठीक आहे, लक्ष आहे म्हणजे. इथे पण प्रोजेक्टच्या पुढे स्लॅश टाकायला लागेल, त्यानंतर कॉन्टॅक्टच्या पुढे पण. एकदा आउटपुट पेजला आलो, इथे मी करतो रिफ्रेश, जसं रिफ्रेश केलं कॉन्टॅक्ट पेज झालं आपलं ओपन. ठीक आहे, मग जेवढे आपले राऊट्स होते, जेवढे आपले पेज होते, तेवढ्या पेजचे आपण काय केले, ते राऊट्स बनवले. आता राऊट्स बनवल्यानंतर मी ते काय करतो, की राऊट्स बनवल्यानंतर राऊट्सचे मी काय करतो, इथे सेंड केलंय ना, सेंडच्या ऐवजी मी काय करणार, आता इथे रेंडर करणार. काय रेंडर करणार, जसं की मी इथे केलंय सेंड मध्ये, मी काय केलंय की अबाउट पेज, तिथे मी करतो रेंडर. आणि रेंडर काय करणार, की मी इथे रेंडर करणार अबाउट डॉट ईजीएस, आणि जी काय आपली ईजीएस असणार आहे, ती ईजीएस कुठे असणार आहे, जो काही व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये युजर नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरच्या आतमध्ये कोणतं पेज राहणार आपलं, अबाउट डॉट ईजीएस. मग तिथे मी बनवतो अबाउट डॉट ईजीएस पेज बनवलं, आणि ते H1 मध्ये मी राईट करतो अबाउट पेज. ठीक आहे, आणि जी काय आपला अबाउट पेज आहे ते कुठे, की जो काही व्ह्यूज फोल्डर आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये युजर नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये कोणतं पेज आहे आपलं, अबाउट डॉट ईजीएस. मग जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी सर्च करतो लोकलहोस्ट कोलन 1000, कोणतं पेज ओपन झालं आपलं, आता जी काही व्ह्यूज फोल्डर आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये इंडेक्स डॉट जीएस ईजीएस पेज आहे, ते पेज काय झालं, ओपन झालं. मग आता मी इथे टाकतो स्लॅश अबाउट आणि रेंडर, कोणतं पेज ओपन झालं, जो काही व्ह्यूज फोल्डर आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये जो काय आपला युजर नावाचा फोल्डर आहे, त्यामधला अबाउट पेज काय झालं आपलं इथे ओपन झालं. ठीक आहे, सिंपल आहे ना. मग आता जो काय आपला डीपसिक आहे, त्या डीपसिकने आपला कोड सगळा राईट केला असेल, आय थिंक असं मला वाटतंय. जो सगळा कोड दिलाय त्यांनी त्याला आपल्याला, तो कोड मी काय करतो, आता कॉपी करतो आणि इकडे येऊन पेस्ट करतो. ठीक आहे, जसं की मी हा सगळा कोड कॉपी केला, आणि जो काय आपला युजर आहे, जो काही व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये युजर आहे, त्या युजर नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये जी काही इंडेक्स डॉट ईजीएस फाईल आहे, ते इंडेक्स डॉट ईजीएस फाईल मध्ये मी जो काही कोड कॉपी केला, तो कोड मी इथे काय केला, पेस्ट केला. आणि एकदा आउटपुट पाहायला जातो ब्राउझरला, ब्राउझरला आलो आणि इथे सर्च करतो लोकलहोस्ट कोलन 1000 स्लॅश अबाउट नाही, लोकलहोस्ट कोलन 1000. आणि ह्या प्रकारे आपली जी काही त्यांनी वेबसाईट आहे, ती वेबसाईट आपल्याला काय दिली, ते बनवून दिली आहे. वेबसाईट कशी दिली आपण एकदा एक्सप्लोअर करू. ठीक आहे, होम पेज दिले आपल्याला, होम मध्ये काय दिले, ओके,
त्यानंतर अबाउट दिलंय, स्किल दिलंय, एज्युकेशन दिलंय, त्यानंतर प्रोजेक्ट अँड इथे दिले आपल्याला कॉन्टॅक्ट. व्ह्यू वर क्लिक केलं, काय अडचण नाही. इथे फोटो वगैरे पाहिजे आहे ना? फोटो वगैरे दिलाय का नाही त्याने आपण तो चेक करतो मी कोड मध्ये एकदा. काय अबाउट सेक्शन आणि हे कोणतं सेक्शन आहे? फ्रंट सेक्शन आहे. ओके ओके. मी ते अजून सांगतो ऍड फाईल फोटो इन कोणतं सेक्शन आहे? हिरो सेक्शन किंवा होम सेक्शन. होम सेक्शन. ठीक आहे, एंटर करतो. ठीक आहे, थोडस राईट करतोय. ठीक आहे, आता हे तर समजलंय आपण काय केलं. एक वेबसाईट घेतली सिंपल, चालेल ना ही वेबसाईट अशी? ठीक आहे ना, अशी घेऊ, एक सिंपल वेबसाईट घेऊ आणि त्याला डायनॅमिकली बनवू. जेव्हा आपण मोठा प्रोजेक्ट घेणार तेव्हा मग आपल्या हाताने डिझाईन करणार आपण सगळे. ठीक आहे. मग आता जे काय आपल्याला अबाउट वगैरे पेज लागणार आहे त्यांनी काय केलंय, सगळं एकाच पेज मध्ये दिलंय, बरोबर ना? ह्याला सेपरेट करायची काय एकाच पेज मध्ये ठेवायची? ऑनलाईन मेंबर सांगा बरं मला सजेशन. एकाच पेज मध्ये ठेवायची का आपण सेपरेट सेपरेट पेज बनवायचे, जसं की होम पेज वेगळं, अबाउट पेज वेगळं? सांगा बरं. सेपरेट सेपरेट करायची. होम कसं करायची? एकाच पेजवर ठेवायची. एकाच पेजवर असतं, सिंगल पेज बनवायचा का? सेपरेट केले बारीक होईल आहे ना. कंटेंट पण नाही त्यात आहे ना. सिंगल पेज बनवायची का मग ऑनलाईन मध्ये? अरे बोला, तुम्ही काहीतरी विचारलंय, सजेशन विचारलंय ना, तुम्ही सांगू शकतात. आता प्रोजेक्ट आपण मी एकटा नाही बनवत, तुम्हाला पण बनवायचा आहे प्रोजेक्ट, मग तुम्ही सांगू शकतात वेगळं बनवा, सेपरेट बनवा. ठीक आहे. ऑफलाईनचं म्हणणं आहे की आपण सेपरेट सेपरेट बनवले, कॉन्टेंट पण छोटे आहेत आणि सेपरेट पेज मध्ये जेवढं कॉन्टेंट पाहिजे त्या पेज मध्ये इतकं राहणार नाही, बरोबर ना? ते पण बरोबर आहे. काय करायचं मग? सिंगल पेज. अरे बाकीचे ऑनलाईन मेंबर आहात का नाही तुम्ही जॉईन? ठीक आहे, सिंगल पेज बनवायचा मग. ठीक आहे, मग सिंगल पेज बनवायचं म्हणलं तर आपल्याला काय करायला लागेल इथे? जर का युजर डॉट जेएस फाईल आहे, त्या युजर डॉट जेएस फाईल मध्ये जेवढे आपण राऊट्स बनवलेत तेवढे राऊट्स आपल्याला फक्त डिलीट करावे लागतात. बस, बाकी काही नाही. बस मग एकच राऊट ठेवावा लागेल आपल्याला. हा, कोड दुसरा टाकावा लागेल, असं होईल ना. ठीक आहे ठीक आहे, एकच. मग इथे मी एकच राऊट ठेवला आणि तिथे फाईल किती रेंडर केली? एकच. मग आपल्याला अबाउट डॉट ची गरज नाही. मग अबाउट डॉट इजीएस फाईल मी काय केली, इथे रिमूव्ह केली. ठीक आहे, सिंगलच बनवू आपण. जो काय आपला डीपसिक एआय आहे तो आपल्यासाठी कोड राईट करून राहिला अजून. तुम्हाला डिफरंट माहिती आहे का काय झालंय? चॅट जीपीटी आणि डीपसिक मध्ये फरक काय आहे? थोडाच कोड देतो आपल्याला, आहे का नाही? आणि जो काही डीपसिक आहे तो डीपसिकने आपल्याला पाहिलं किती कोड दिलाय? जवळपास त्यांनी 700 का 800 लाईन आपल्याला कोड दिलाय, बरोबर ना? चॅट जीपीटी देतं का एवढा कोड? चॅट जीपीटी नाही देत, लगेच त्याचं लिमिट संपतं. इथे बघा 800 लाईनचा कोड दिलाय आपल्याला. किती लाईनचा कोड दिलाय? 800 लाईनचा. बघू आउटपुट, आपण रिझल्ट कसा आहे बघू एकदा. ठीक आहे, असा रिझल्ट आहे. ठीक आहे, ह्या प्रकारे अशी काहीतरी त्यांनी प्रोफाईल फोटो ऍड केली आहे. डिझाईन बेस्ट आहे का? ठेवायची ही डिझाईन मग ऑनलाईन मध्ये? डिझाईन फायनल करायची की? अरे प्रोजेक्ट घ्यायचा आहे आपल्याला, तुम्ही मला सांगितलं नाही तर समजणार नाही मला. तुमच्याकडे डिझाईन असली तर तुम्ही देऊ शकतात मला. काय करायचं ऑनलाईन मध्ये?
का फायनल करायची ही डिझाईन? मग ह्यालाच आपण डायनॅमिकली थोडीशी बॅक एंड ऍड करणार आहोत. काय करायचं ऑनलाईन मेंबर, आहे का तुमच्याकडे डिझाईन वगैरे? ओम तुमच्याकडे आहे का? नाही. डिप्सिकूनच घ्यायचे, अजून इम्प्रूव्हमेंट करून. ठीक आहे, त्याला सर्व अजून ठीक आहे. ह्याला सांगतो गिव्ह मी द ठीक आहे पोर्टफोलिओ हीरो सेक्शन. ठीक आहे, हीरो इन अट्रॅक्टिव्ह ठीक आहे. डबल बघू अजून. ठीक आहे, काय देतोय तो नेक्स्ट? गिव्ह मी द पोर्टफोलिओ हिरो सेक्शन. थोडी डल वाटू राहिली आहे, थोडीशी वेबसाईट बेटर नाही वाटत ना. ठीक आहे तरी. ठीक आहे, अजून काय करतो मी, थोडीशी डिझाईन इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, डिझाईन दिली तर इम्प्रूव्हमेंट बेस्ट राहील, नाही दिली तर मग आपण जी आहे त्यालाच आपण काय करू, बॅक एंड ऍड करू. ठीक आहे, तुमच्याकडे डिझाईन असले सजेशन करू शकतात तुम्ही. मी बघतो फक्त डिझाईन ते ऐकून थोडीशी अजून इम्प्रूव्हमेंट करण्याची डिझाईन प्रयत्न करतो. जसं की तो राईट करू राहिलाय. सगळे क्लोज ऑल केले, कनेक्शन आपण दिले की ते ठीक आहे. डेटाबेसचं कनेक्शन पण दिले आपण, प्रोजेक्ट 54 नावाचा. ठीक आहे, सगळा सेटअप आपण ऑलरेडी करून ठेवलाय. फक्त आपल्याला गरज आहे आता फक्त एका डिझाईनची गरज आहे. ठीक आहे, डिझाईन पण आपल्याला डिप्सिक राईट करू राहिलाय तो पण. अरे खूप टाइम लागू राहिलाय. ठीक आहे, कोड दिलाय त्यांनी, एकदा मी कॉपी करतो आणि जी काय आपली इंडेक्स डॉट इजीएस फाईल आहे व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये, त्यामध्ये मी पेस्ट करून एकदा चेक करतो डिझाईन आपल्याला कशी दिली त्यांनी. ठीक आहे, एकदा आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय, ठीक आहे, ह्या प्रकारे त्यांनी काहीतरी डिझाईन दिली. अरे वेगळीच दिली, सिंगल पेज दिले डायरेक्टली त्यांनी. अरे यार, क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे UI अनलिस मगाशीच ठेवायची का मग ही? अरे ऑनलाईन मेंबर बोला तुम्ही काहीतरी, का आहे तुमच्याकडे डिझाईन? अरे ऑनलाईन मेंबर काय विचारले, फायनल करायची मग ही डिझाईन? मग ह्यालाच आपण बॅक एंड ऍड करणार. काय करायची? अरे सांगा, मला सजेशन देऊ शकतात ना.
अरे ऑनलाईन मेंबर ओम करायची फायनल मग. ठीक आहे, फायनल करायची मग हे. ठीक आहे, राहून देऊ आपण हे. जेव्हा आपण नेक्स्ट प्रोजेक्ट करणार आहे तेव्हा आपण हाताने डिझाईन करणार आहे, ठीक आहे. नाहीतर तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर आहात, तुम्ही मला डिझाईन द्यायची, त्या टायमाला आपण इम्प्लिमेंट करू, ठीक आहे. आता हे आपला मिनी प्रोजेक्ट आहे म्हणून आपण ते घेऊ राहिले फक्त छोटी डिझाईन, ठीक आहे. आपली डिझाईन ही फायनल राहील, ठीक आहे. आता तुम्ही पण काय करायचे, डिझाईन इम्प्लिमेंट करून घ्यायची. कुठून घ्यायची तुम्हाला माहिती आहे, डिप्सिक एआय सर्च करायचं चॅट गुगलला आणि तिथून तुम्हाला एक एआय भेटेल. ते एआय ला तुम्ही जशी डिझाईन सांगता तशी तुम्हाला डिझाईन देईल. आता मी आता फक्त एक नॉर्मल डिझाईन घेतली, तुम्ही ह्याच्यापेक्षा बेटर डिझाईन करू शकता. जसं तुम्ही प्रॉम्प्ट देताल त्याला, ह्याच्यापेक्षा बेटर डिझाईन तुम्हाला काय भेटल, तुम्ही जेवढी चांगली डिझाईन करू शकता तेवढी डिझाईन तुम्ही बेस्ट बनवा. फक्त तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओ मध्ये कोणते कोणते सेक्शन पाहिजे, एक होम सेक्शन पाहिजे, त्यानंतर अबाउट, स्किल, एज्युकेशन, प्रोजेक्ट आणि कॉन्टॅक्ट एवढे सेक्शन काय पाहिजे तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड पाहिजे, ठीक आहे. मग जी काय आपली ही डिझाईन आहे ह्या डिझाईनला करतो मी फायनल, ठीक आहे. सध्या आपण फायनल करून टाकू. कुणाला हा कोड टाकायचा ग्रुपवर, ऑनलाईन मेंबर कोड देऊ हा. अरे तुम्ही करू शकतात ना डिझाईन, ऍज इट इज सेम पाहिजे माझ्यासारखी. अरे ऑनलाईन मेंबर कोड शेअर करायचा का का तुम्ही घेता डिप्सिकून ए ऐकून तुम्ही घेता का मी कोड शेअर करू. अरे बोलत चला यार, नुसतं फ्रेंडली बोला यार तुम्ही. जितकं कम्युनिकेशन करता तेवढं तुमचं बेटर राहील ना. मला पण समजेल की तुम्हाला समजतंय, हे हवंय ते हवंय, तो कॉन्सेप्ट नाही समजला. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा मला समजेल. अरे बाकीचे नाहीत का, अनिकेत एकदाच जॉईन आहे का. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा ना, डिप्सिकून तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. नाही सापडला तुम्हाला कोड नाही भेटला तर माझ्याकडे या, मग मी तुम्हाला देतो कोड, ठीक आहे ना. ज्याला नाहीच सापडला त्याने मला मेसेज करा, मी त्याला कोड देतो, ठीक आहे. मग आता जाऊ आपण पुढे. आज फक्त लक्ष द्या, तुम्ही रेकॉर्डिंग मधून तुम्ही कव्हर करता, प्रोजेक्ट मध्ये काय करायचं तुम्ही लक्ष द्यायचं फक्त, ठीक आहे. आता आपण इथे काय केली, डिझाईन तर इम्प्लिमेंट केली, ठीक आहे. कुठे डिझाईन इम्प्लिमेंट केली आपण, युजर साईटला डिझाईन काय केली आपण, इम्प्लिमेंट केली. आता डिझाईन इम्प्लिमेंट केल्यानंतर आपलं सेकंड काम काय राहणार आता. आता जी काय आपण ऍडमिन साईट होता, ठीक आहे, आउटपुट पेजला येतो मी एकदा आणि इथे चेक करतो ही कोणती डिझाईन झाली आपली, युजर साईटची डिझाईन झाली. कोणती डिझाईन झाली आता ही, युजर साईटची माझी काय झाली आता इथे डिझाईन झाली. मग जी काय ऍडमिन साईटची डिझाईन आहे, जी काय माझी ऍडमिन साईटची डिझाईन आहे, त्या ऍडमिन साईटची डिझाईनला पण मी इकडे काय करतो ओपन करतो. जसं की लोकल होस्ट कोलन 1000/ऍडमिन, ही कोणती डिझाईन आता झाली माझी, ऍडमिन साईटची डिझाईन झाली. कोणत्या रस्त्याची डिझाईन झाली ही माझी, ऍडमिन साईटची डिझाईन झाली. आणि ही काय जी काय डिझाईन आहे ही कोणती डिझाईन झाली, युजर साईटला. म्हणजेच आता तुम्हाला ही जी पोर्टफोलिओ दिसतोय हा पोर्टफोलिओ कुणाला दिसणार, युजर्सला दिसणार. म्हणजे बाकीचे जे काही लोक असणार, जे काही आपले युजर असणार, जे काही आपले क्लायंट असणार, त्या क्लायंटला काय होणार आपली ही वेबसाईट दिसणार. आणि जी काय हे ऍडमिन आहे ती ऍडमिनची डिझाईन, जी काय ऍडमिन पॅनल आहे त्या ऍडमिन पॅनलला आपण काय कुणाला दिसणार, तो फक्त आपल्याला दिसणार. म्हणजे आपला कोण, ज्याचा हा पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओचा जो काही मालक आहे, जो काही ओनर आहे, त्या ओनरला काय होणार, तो फक्त हा ऍडमिन पॅनल दिसणार, ठीक आहे. असं आपलं कॉन्टेंट राहणार, ठीक आहे. समजतंय थोडं थोडं, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे फर्स्ट, आता बाकीचं काही सेटअप आहे तो सेटअप कम्प्लीट झाला, आय थिंक सगळं झालंय, ठीक आहे. आता आपल्याला एक आज सोपं इझी काम करायचे. काय काम करायचे आज, आता सपोज हा फोटो आहे, ओम लक्ष द्या, नंतर घ्या डिझाईन तुम्ही, तुम्हाला जशी बेस्ट वाटेल तशी तुम्ही डिझाईन घ्या. माझ्यापेक्षा बेस्ट करता मला हे माहिती आहे, ठीक आहे. आता तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट समजले पाहिजे, हा मेन माझा हेतू आहे. आता इथे काय जो हा फोटो आहे दिसतोय हा फोटो, त्यानंतर इथे काय त्याचं नाव आहे, म्हणजे जो काही त्याचा पोर्टफोलिओ तिथं काय नाव आहे. त्यानंतर इथे काय क्रिएटिव्हिटी, जो काही तो फ्रंट एंड आहे का बॅक एंड आहे का कोणता डेव्हलपर आहे, बरोबर ना. आणि त्यानंतर इथे काय आहे त्याचा, काय येते त्याचा, इथं त्याचा काय डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे एक डिटेल बोलू आपण, ठीक आहे. मग ही जी काही डिटेल आहे ह्या डिटेलला आपण काय करणार आता ह्याला डायनॅमिकली बनवणार आहे. म्हणजे काय
की सपोज मला हे नाव चेंज करायची, मला हे नाव चेंज करता आलं पाहिजे. सपोज मला हा फोटो चेंज करायची, मला हा फोटो चेंज करता आलं पाहिजे. समजतंय काय करायचे आपल्याला? ठीक आहे ना. म्हणजे हे जे नाव आहे, त्यानंतर हे क्रिएटिव्ह आहे, त्यानंतर ही जी काही डिस्क्रिप्शन आहे किंवा डिटेल आहे, ती डिटेल मला काय करता आली पाहिजे, चेंज करता आली पाहिजे. मग चेंज करता आली पाहिजे तर कशी चेंज करणार? मी तर अशी नाही करू शकत. मी येणार आणि जो काय आपला कोड आहे, युजर साईटला मध्ये आलो, index.ejs मध्ये आलो आणि मला तिने नाव चेंज करायची. मग मी नाव चेंज करण्यासाठी काय करणार? कोड मध्ये आलो, कुठे 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 नाव, कुठे नाव, कुठे असं मी सर्च करणार. कुठे नाव, ठीक आहे, कुठे इथे. मग इथे येणार मी आणि इथे मी असं नाव चेंज करणार का? सपोज इथे माझं नाव टाकलं आणि इकडे येणार आणि असं बघणार. असं बरोबर आहे का विवे? नाही ना. आता सपोज, आता मला माहिती आहे मी कोण आहे, डेव्हलपर आहे. डेव्हलपर आहे म्हणून मला काय माहिती आहे, की मला माहिती आहे की तुला कुठे जायला लागेल, तुझ्या कोडमध्ये जायला लागेल आणि कोडमध्ये तुला काहीतरी इथे नाव दिसेल आणि H1 मध्ये तू नाव चेंज केलं की तुझं कुठे नाव चेंज होईल, ह्या इरे सेक्शन मध्ये कुठे होईल, तुझं नाव काय होईल, चेंज होईल. कारण का माहितीये मला, की मला माहितीये मी डेव्हलपर आहे. पण एखादा डेव्हलपर नसेल, आता एखाद्याला कोडिंग येत नाही, त्याला कोडिंग बद्दल काय माहित नाही, HTML माहित नाही, CSS माहित नाही, मग तो कसा चेंज करणार? तर तो कसा चेंज करणार? जो आपल्याकडे ऍडमिन पॅनल आहे, ह्या ऍडमिन पॅनल मध्ये काय असणार, आपला ऍक्सेस असणार. काय असणार? आपला ऍक्सेस असणार. जसं की मी आता काय करतो, जो काय हा आपला ऍडमिन पॅनल आहे, काय हा जो काय आपला ऍडमिन पॅनल आहे, त्या ऍडमिन पॅनल मध्ये मी काय करतो, थोडेसे चेंजेस करतो. जसं की ऍडमिन पॅनल कुठे आहे, मग आपला जो काय व्ह्यूज फोल्डर आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये ऍडमिन आहे, जो काय फोल्डर आहे, तो ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये मी जातो ह्या नाव बार मध्ये. कुठे आलो मी? ह्यो नाव बार मध्ये. आणि नाव बार मध्ये मी ते बघणार. आता कुठे नाव बार मध्ये बघणार? जो काय हा डॅशबोर्ड आहे, स्टुडंट आहे, फॅकल्टी, ह्यांच्या जागी मी थोडंसं काय करतो, चेंजेस करतो. जसं की मी इकडे आलो आणि सर्च करतोय, कुठे इथे डॅशबोर्ड आहे ना इथे डॅशबोर्ड. मग ह्या डॅशबोर्डला मी काय करतो, एकदा कॉपी करतो. कॉपी केलं आणि त्याच्याच खाली मी इथे करतो पेस्ट. म्हणजे काय होईल, आपल्याला ऍडमिन साईट आहे, त्या ऍडमिन साईट मध्ये काय झाले, दोन डॅशबोर्ड दिसले इथे दोन डॅशबोर्ड. मग जो काही सेकंड डॅशबोर्ड आहे, त्या सेकंड डॅशबोर्डच्या जागी मी इथे करतो आता हिरो सेक्शन. काय केलं मी? डॅशबोर्डच्या जागी मी इथे काय राईट केलं, आता हिरो सेक्शन. बरोबर. मग आता जसं मी हिरो सेक्शन वर क्लिक करतोय, कुठे आलो मी? कॅन नॉट गेट स्लॅश ऍडमिन, आणि ऍडमिनच्या आतमध्ये कुठे आलो मी? डॅशबोर्डला आलो. मग डॅशबोर्डला न येता मला कुठे पाठवायची? जसं मी ह्या हिरो सेक्शन वर क्लिक करीन, तो युजर कुठे जाईन? एका URL ला जाईन. कोणत्या URL ला? की स्लॅश हिरो सेक्शनला. कुठे जाईन तो? स्लॅश हिरो सेक्शनला. मग हे चेंजेस करण्यासाठी जो आपण हा डॅशबोर्ड बनवलाय, जो काय आपण नावबार मध्ये आलोय, मी नावबार मध्ये इथे दिसतोय तुम्हाला URL, आणि जिथे हा डॅशबोर्ड आहे, ह्या डॅशबोर्डच्या जागी मी काय करतो, आता इथे राईट करतो हिरो अंडरस्कोर सेक्शन. म्हणजे जसं मी ह्या अँकर टॅग वर क्लिक करीन, कोणत्या? हिरो सेक्शनच्या, मी जाणार कुठे? ऍडमिनच्या आतमध्ये हिरो सेक्शनला जाईन. कुठे जाईन मी? ऍडमिनच्या आतमध्ये हिरो सेक्शनला. जसं की मी इकडे आलो आणि रिफ्रेश केलं आणि आता मी करतो हिरो सेक्शन वर क्लिक केलं. हिरो सेक्शन वर क्लिक, काय मेसेज आलाय प्रिंट इथे आपल्याला? कॅन नॉट गेट स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश हिरो सेक्शनची URL बनव. काय कर, जो काही ऍडमिन आहे, ऍडमिनचा जो काही रस्ता आहे, त्या ऍडमिनच्या रस्त्याच्या पुढे काय कर, स्लॅश हिरो सेक्शन हे जी काय कर, URL बनव. मग ती URL बनवण्यासाठी कुठे जाणार आपण? जो काही दोन रस्ते बनवलेत. किती रस्ते बनवलेत आपण? दोन रस्ते बनवलेत. मग इथेच आपल्याला सांगितलंय कुठे रस्ता बनवायचा आहे, तो ऍडमिनच्या आतमध्ये. मग जो काय आपला राऊट्स नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये मी आलो admin.js फाईल मध्ये आणि इथे मी काय करतो, एक राऊट बनवतो. जसं की राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश हिरो सेक्शन, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतो, सेकंड घेतो मी रिस्पॉन्स, आणि इथे करणार रिस्पॉन्ड डॉट, मी करतो आता इथे रेंडर, आणि इथे मी रेंडर करतो हिरो डॉट किंवा हिरो अंडरस्कोर सेक्शन डॉट EJS. आणि जी काय आपली EJS फाईल असणार ती कुठे असणार?
आता ही कोणत्या रस्त्याला बनवली? आपण ऍडमिन रस्त्याला बनवली. मग ही .ejs फाईल आहे ती कुठे असणार? जो काही आपला व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये ऍडमिन आहे त्या ऍडमिनच्या आतमध्ये मी काय बनवतो? हिरो सेक्शन .ejs आणि ह्याच्यामध्ये मी राईट करतो H1 मध्ये. H1 मध्ये मी राईट करतो की जसं की हिरो सेक्शन, आणि जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा बॅक जातो आणि जसं मी रिफ्रेश केले आणि मी हिरो सेक्शन वर क्लिक केले, काय झालं? त्याला पेज सापडलं नाही. का नाही पेज सापडलं? की ऍडमिन मध्ये आपण काय सांगितलंय, तो ईजीएस फाईल दाखव, पण जी आपली ईजीएस फाईल आहे ती कुठे आहे आपली? जो काही ऍडमिन नावाचा फोल्डर आहे त्या ऍडमिन नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये आहे आपली हिरो सेक्शन .ejs. आता त्याला सापडेल. इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलं हिरो सेक्शन इथे. जसं मी हिरो सेक्शन वर क्लिक केलं, कोणत्या पेजला आलो मी इथे? आता हिरो सेक्शनला आलो. समजतंय ऑनलाईन मध्ये का कन्फ्यूज होतात थोडस? ठीक आहे, थोडं थोडंच घेऊ. मला माहिती आहे तुमचे एक्झाम चालू आहेत बऱ्याच जणांचे, त्यामुळे आपण थोडा थोडा पार्ट घेणार आहोत. आता इथे आपण हिरो पेज दाखवलंय, त्यानंतर जो काय आपला हिरो डॉट सेक्शन आहे, बरोबर ना? जो काय आपला हिरो डॉट सेक्शन आहे त्यामध्ये आपण काय केलंय? H1 मध्ये हिरो सेक्शन राईट केले, बरोबर? मग जसं की आपण जो काही इंडेक्स डॉट ईजीएस फाईल आहे, बरोबर ना? इंडेक्स डॉट ईजीएस फाईल मध्ये काय केलंय? एक नावबार इन्क्लूड केलाय आणि सेकंड आपण काय केलाय? फुटर इन्क्लूड केलाय. मग त्याच प्रकारे जो काही आपला हिरो सेक्शन आहे त्या हिरो सेक्शनच्या आतमध्ये पण मी काय करतो? नावबार आणि फुटरला काय करतो मी इथे? इन्क्लूड करतो. इन्क्लूड नावबार डॉट ईजीएस, आणि जो काही ईजीएस आहे त्याचा करतो ईजीएसचा सिंटॅक्स क्लोज. त्याच प्रकारे मी काय करणार? फुटरला पण इन्क्लूड करतो. कशामध्ये? हिरो सेक्शन डॉट ईजीएस मध्ये. मग इथे करतो मी फुटर डॉट ईजीएस, झालं. आणि त्या दोघांच्या मध्ये मी राईट करतो त्याला, जो काही H1 आहे ते H1 ला मी दोघांच्या मध्ये राईट करतो. मग मी जसं आउटपुट पेजला आलो कुठे? आपल्या ऍडमिन साईडला, आणि ते बॅक आलो. बॅक आल्यानंतर एकदा रिफ्रेश केलं आणि मी हिरो सेक्शन वर क्लिक केलं, काय झालं? नावबार आणि फुटर त्या पेज मध्ये इन्क्लूड केल्यामुळे काय झालं? जसं आपण हिरो पेजला आलो ते नाव पण प्रिंट झालं, पण आपल्याला नावबार आणि फुटर पण शो झाला, बरोबर ना? जसं की मी डॅशबोर्ड वर क्लिक करतो, ठीक आहे. डॅशबोर्डची पण आपल्याला URL काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. ठीक आहे, सध्या आपण राहू देऊ. समजते काय केलंय मी ऑनलाईन मध्ये? अरे एकदा सांगा मला मेसेज बॉक्स मध्ये. एकदा रिपीट करायची का ट्राय करतात? होम काय करायची? ट्राय करायची. अरे ऑनलाईन मेंबर बाकीचे बोला. एकदा रिपीट करू का? मग समजलं नसेल तर एकदा मग एक्सप्लेन करतो. तसं मला सांगा तुम्ही ऑनलाईन मेंबर. आता तुम्ही नवीन नवीन प्रोजेक्ट मध्ये त्यामुळे थोडस कॉम्प्लिकेट वाटेल. बाकीच्यांना नाही ट्राय करायची का? रिपीट करायची? अरे रिपीट करायचे असेल सांगा, ट्राय करायचे असेल तर मेसेज बॉक्स मध्ये सांगत चला. तसं मला एक दोन जण मेसेज बॉक्स मध्ये राईट करतात आणि बाकीचे काहीच नाही करत. ठीक आहे, राजेश्री बोलती रिपीट करायचं. मग असं मला समजत नाही की तुम्हाला काय करायचं. नाही समजलं बोलत चला तुम्ही, ठीक आहे, घाबरायचं नाही, डायरेक्ट बोलायचं. आता मी काय केलं ते सांगतो. मी काय करतो, जो काही हिरो सेक्शन फाईल आहे ते एकदा फक्त काय करतो? डिलीट करतो. ओके, आता लक्ष द्यायचं इकडे सर्वांनी. त्यानंतर आता मी इथे फर्स्ट सांगतो, इथे आपण काय नाही, तुम्हाला हे माहिती आहे आपण काय केलं? नावबार फुटर इन्क्लूड कालच केलाय. आता त्यानंतर मी इथे काय केलं? जो काय आपला नावबार डॉट ईजीएस फाईल होती ना त्या फाईलमध्ये मी काय केलं की नावबार डॉट ईजीएस मध्ये काय केलं? जो हा डॅशबोर्ड होता त्या डॅशबोर्डला मी काय केलं? ते कॉपी केलं आणि ते पेस्ट केलं, बरोबर? आणि त्या डॅशबोर्डच्या जागी मी राईट केलं हिरो सेक्शन. मग जे काय हिरो सेक्शन मी राईट केलं होतं ते कुठे आलं? किती आलं होतं? ठीक आहे, बॅक आलो एकदा. बॅक नाही, आपलं इथे पेजवर. आणि मी इथे काय राईट केलं? डॅशबोर्डच्या जागी मी इथे राईट केलं हिरो सेक्शन. मग मला काय करायचं होतं? जसं मी हिरो सेक्शन वर क्लिक करीन, कोणत्या पेजला गेलो पाहिजे? कोणत्या URL ला गेलो पाहिजे? की हिरो डॅश सेक्शनला गेलो पाहिजे. मग मी त्यासाठी काय केलं? जसं ही अँकर टॅग होता त्या अँकर टॅगला मी सांगितलं ऍडमिनच्या आतमध्ये
हिरो सेक्शन काय कर, ही URL काय कर, ओपन कर. जसं मग मी इकडे आलो आउटपुट पेजला आणि इथे मी केलं क्लिक. कोणत्या पेजला आलो, कोणत्या URL ला जाणार मी, की स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये मी कुठे जाणार, हिरो सेक्शनच्या URL ला जाणार. ओके. मग जी काय आपली हिरो सेक्शनची URL होती, बरोबर ना, जी काय आपली हिरो सेक्शनची URL होती, ती URL आपल्याला काय करायची होती, क्रिएट करायची होती. मग क्रिएट करायची होती तर कुठे क्रिएट करायची, मग इथे मी सांगितले ना, कुठे सांगितले, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये कोणती URL राहणार आपली, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये आपली कोणती URL राहणार, हिरो सेक्शनची URL राहणार. मग जसं की आपण इथे 2 रस्ते बनवलेत, किती रस्ते बनवलेत, 2. मग इथे आपण डिक्लेअर केले की ऍडमिनच्या आतमध्ये आपली हिरो सेक्शनची URL असेल. मग मी admin.js मध्ये आलो आणि इथे काय केली, एक URL बनवली, जसं की route.get स्लॅश हिरो सेक्शनची URL बनवली, बस. आणि ते हिरो सेक्शनच्या URL ला मी रेंडर केलंय हिरो सेक्शन डॉट EJS, बरोबर. आणि जी काय हिरो डॉट सेक्शन EJS फाईल आहे, ती EJS फाईल कुठे राहणार आपली, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये, ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये असणार. मग इथे बघू शकतात की ऍडमिनच्या आतमध्ये आपल्याला कोणतं पेज बनवावं लागणार आहे, हिरो सेक्शन डॉट EJS. मग ऍडमिन मध्ये आलो मी आणि इथे बनवली मी हिरो सेक्शन डॉट EJS. आणि हिरो सेक्शन डॉट EJS मध्ये H1 मध्ये राईट केलं होतं मी हिरो सेक्शन. जसं मी इकडे आउटपुट पेजला आलो आणि रिफ्रेश केलं, जसं मी ह्या बटनावर क्लिक करतोय, कोणती URL कॉल झाली इथे बघा, कोणती URL कॉल झाली, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश हिरो सेक्शनची URL काय झाली, कॉल झाली. आणि आपण जी काही हिरो सेक्शनची URL बनवली, कुठे बनवली, जो काय ऍडमिन रस्ता होता त्या ऍडमिन रस्त्याला बनवली. आणि तिथे आपण कोणतं पेज रेंडर केलंय, हिरो सेक्शन. आणि जो काही हिरो सेक्शनचं पेज होतं त्यामध्ये आपण H1 मध्ये राईट केलंय हिरो सेक्शन. आणि जे काही हिरो सेक्शन होतं तो H1 मधला इथे प्रिंट झालाय. मग मला फक्त हिरो सेक्शन मध्ये हा H1 नव्हता प्रिंट करायचा, मला काय प्रिंट करायचं होतं, की जो आपला हा नावबार आणि फुटर आहे, जो काय हा डिझाईन आहे आपली, हे डिझाईन पण मला काय पाहिजे होते, त्या पेजला पाहिजे होते. कोणत्या पेजला, की जसं इथे बघा, आता इथे कोणती स्लॅश ऍडमिन आहे, मला कुठे पाहिजे होती, स्लॅश हिरो सेक्शन आहे, ह्या सेक्शनला पण मला काय पाहिजे होती, ही डिझाईन पाहिजे होती. मग ही डिझाईन आपण 2 पार्टिशन मध्ये डिवायडेशन केली, एक नावबार मध्ये टाकली आणि सेकंड टाकली आपण फुटर मध्ये, बरोबर ना. मग त्याच प्रकारे मी काय करतोय, की जसं आपण index.ejs फाईल मध्ये मी दोन्ही फाईल इथे इन्क्लूड केल्यात, त्याच फाईल मी इथे कॉपी करतोय आणि कुठे टाकतोय, हिरो सेक्शनच्या आतमध्ये. मग मी हिरो सेक्शनला आलो, इथे कोणत्या पेजला मी आता, स्लॅश ऍडमिनला. जसं मी हिरो सेक्शनवर क्लिक केलं, कोणत्या पेजला आलो आता, काही चेंजेस नाही झाले, पण इथे URL बघा, कोणत्या पेजला मी आता, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश हिरो सेक्शनला आहे. मग जे काय आपलं हिरो सेक्शन डॉट EJS आहे त्यामध्ये आपण जो काय कोड होता, जो काय आपली डिझाईन होती, जो काय ऍडमिन पॅनलची डिझाईन होती, त्या डिझाईनला आपण काय केलं, इथे इन्क्लूड केलंय. आणि ह्या डिझाईनच्या मध्ये, ह्या दोन्हीच्या मध्ये मी H1 मध्ये राईट केलं होतं, जसं की राईट केलं मी इथे हिरो सेक्शन, बस. आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, जे काही हिरो सेक्शन होतं ते हिरो सेक्शन मला इथे प्रिंट झालं. बस एवढी डिझाईन केली, बाकी काय कॉम्प्लिकेट नाही. थोडंसं कॉम्प्लिकेट वाटेल तुम्हाला, पण जेव्हा तुम्ही ट्राय करता आणि जेव्हा तुम्ही वर्क करता एकदा, तुम्हाला कोड समजेल, हा होय असं केलं असं होतं, ठीक आहे, असं असतं तर असं असतं, ठीक आहे. एकदा तुम्ही ट्राय करा, नाही समजलं तर आपण एकदा रिपीट घेऊ, ठीक आहे. करतात मग एकदा नोट, नाही समजलं तर मग अजून एकदा रिपीट करू, ठीक आहे. मग थोडीशी वेगळी टेक्निकने आपण ट्राय करू. मग फक्त जी काय झालं, आता पार्ट छोटासा म्हणजे कोणता घ्यायचा आहे आपल्याला, की जे आपलं काय काम करायचे आता, आज जे आपण काय काम करणार आहोत ते कोणत्या रस्त्याला काम करणार आहेत, ऍडमिन रस्त्याला काम करणार आहेत. कुठे कोणत्या रस्त्याला काम करणार आहेत, ऍडमिनच्या रस्त्याला, ठीक आहे. मग जो तुम्ही आता बनवलाय, ओके, बनवण्याच्या आधी मी काय करतो, इकडे आलो आणि इकडे येतो एकदा आपल्या युजर साईडला. आता युजर साईड जी काय आहे, त्या युजर साईडचा जो काही हिरो सेक्शन आहे, बरोबर ना, जो काही युजर साईडचा आहे, जो काही हिरो सेक्शन आहे, त्या हिरो सेक्शन मध्ये आपल्याला चेंजेस काय काय करायचे, जसं की एक राहणार इमेज, बरोबर. मी इकडे काय करतो, एक डिटेल राईट करतो, मी इथे करतो हिरो डॅश,
सेक्शन, आणि त्या सेक्शन मध्ये आपल्याला चेंजेस काय करायची? फर्स्ट इमेज चेंजेस करायची, बरोबर. त्यानंतर सेकंड काय राहणार आहे आपले? इथे आपलं एक नेम राहणार आहे, बरोबर ना. मग इमेज नंतर मी इथे नेम घेतो. त्यानंतर सेकंड थर्ड आपल्याला काही चेंजेस करायचे ते पोझिशन, बरोबर ना. आपण पोझिशन सांगू शकतो ना ह्याला, जिथे रिॲक्ट स्पेशलिस्ट, फ्रंट एंड स्पेशलिस्ट, त्याच्याऐवजी मी इथे काय करतो? पोझिशन घेतो, ठीक आहे. त्यानंतर पोझिशन नंतर आपण घेऊ इथे डिटेल, बरोबर. जो काय हा खालचा कॉन्टेंट आहे, ते खालच्या कॉन्टेंटला आपण म्हणणार इथे डिटेल बोलणार, ठीक आहे. इथे डिटेल्स केलं, बरोबर. एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या? चेंजेस करायच्या. कोणत्या सेक्शन मध्ये? हिरो सेक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? एवढ्या गोष्टी आपल्याला चेंजेस करायच्या, जसं की इमेज चेंज करायची, नेम, पोझिशन अँड डिटेल. ओके. मग एवढ्या साऱ्या आपल्याला गोष्टी काय करायच्या? चेंजेस करायच्या. मग चेंजेस करण्यासाठी आपण काय करणार? एक फॉर्म क्रिएट करणार. काय करणार आपण? एक फॉर्म क्रिएट करणार. आणि त्या फॉर्म मध्ये फील्ड कोणत्या कोणत्या राहणार? एक इमेज फील्ड राहणार. सेकंड आपण एक नेमची फील्ड घेऊ. त्यानंतर पोझिशनची एक फील्ड घेऊ आणि त्यानंतर घेणार आपण डिटेलची एक फील्ड. मग जो काय हा फॉर्म असणार आपला, हिरो सेक्शनचा जो काय फॉर्म असणार, तो फॉर्म कुठे असणार? जो आपण ऍडमिन साइट बनवलाय, आणि ऍडमिन साइट मध्ये मी काय केलंय? इथे हिरो सेक्शन नावाचं काय केलंय? एक मी पेज क्रिएट केलंय, बरोबर ना. जिथे मी हिरो सेक्शन नावाचं एक पेज क्रिएट केलंय, त्या पेज मध्ये माझं काय राहणार? एक फॉर्म राहणार, बरोबर. मग मी एक फॉर्म क्रिएट करण्यासाठी मी कुठे जाणार? जो आपला हिरो सेक्शन डॉट ईजीएस पेज आहे, त्या ईजीएस पेज मध्ये मी काय करणार? एक फॉर्म क्रिएट करणार. कुठे फॉर्म क्रिएट करणार? जो आपला नावबार आणि फुटर आहे, ह्या दोघांच्या मध्ये मी काय करणार? एक फॉर्म क्रिएट करणार. आणि त्या फॉर्म मध्ये फील्ड राहणार कोणत्या कोणत्या? इमेज राहणार, नेम राहणार, पोझिशन राहणार आणि इथे डिटेल राहणार. ओके. मग फॉर्म क्रिएट करण्यासाठी मी इथे कशाचा यूज करणार आता माहितीये? की तुम्हाला बुस्ट्रॅप माहिती आहे सर्वांना. त्या बुस्ट्रॅपचा यूज करून मी काय करतो? इथे फॉर्म क्रिएट करतो. मग बुस्ट्रॅप मध्ये तुम्हाला माहिती आहे की बुस्ट्रॅप यूज करताना पहिल्यांदा काय करायला लागतं? एक कंटेनर घ्यायला लागतो, ठीक आहे. मग कंटेनरच्या आतमध्ये काय राहतो? रो राहतो. रोच्या आतमध्ये कॉल MD12 घेतला, आणि कॉल MD12 च्या आतमध्ये मी H1 मध्ये राईट करतो की आमचं जे आहे ते आहे हिरो सेक्शन. ओके. आता मी एवढं राईट केलं बुस्ट्रॅप, आणि बुस्ट्रॅप राईट केल्यानंतर एक आउटपुट पेजला येतो, इथे रिफ्रेश करतो. झालं, इथे काहीतरी थोडस आलं हिरो सेक्शन. आता जो काय हिरो सेक्शन हा जो काय कीवर्ड आहे, ह्या कीवर्डला मी करतो डिझाईन थोडी. मग डिझाईन करण्यासाठी मी ह्याला क्लास देणार, आणि क्लासला सांगणार FW बोल्ड, म्हणजे काय होईल? फॉन्ट वेल बोल्ड कर. इकडे आलो आउटपुट पेजला, रिफ्रेश केलं, झाला तो बोल्ड झाला. मग जो आपण हा रो बनवला होता, त्या रोला मी काय करतो? इथे डिझाईन देतो. जसं की मी ह्याला BG कलर देणार आहे, व्हाईट, आणि त्याला पॅडिंग देणार आहे मी थोडीशी 3 पिक्सल. एकदा आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, आले थोडीशी बॅकग्राऊंड कलर दिसतोय थोडासा व्हाईट व्हाईट, ठीक आहे. त्यानंतर त्याला अजून देतो मी इथे राऊंडेड, आणि राऊंडेड दिल्यानंतर काय झालं? इथे जो काय त्याचे कर्व होते, जे जे कॉर्नर होते, ते कॉर्नर काय झाले? थोडेसे कर्व झाले. कर्व झाले की नाही? ठीक आहे. राऊंडेड. ओके. एकदा कर्व झाले की बघा तुम्ही, झाले इथे त्यांचे कॉर्नर थोडेसे कर्व झाले, इथे दिसतात, ठीक आहे. कॉर्नर कर्व झाल्यानंतर मी इथे काय करतो? सेकंड, की जो आपण रो बनवला होता, त्या रोच्या बाहेर अजून एक मी काय घेतो? रो घेतो. म्हणजे इथे नेस्टेड रो घेतला, डबल एक रो घेतला. रोच्या आतमध्ये परत मी कॉल MD इथे घेतो, कॉल MD मी सपोज 4 घेतला, ठीक आहे. कॉल MD मी 4 घेतला, आणि इथे राईट करतो एंटर. फर्स्ट काय घेतलंय? एंटर. एंटर नाही घेत मी इथे, अपलोड प्रोफाईल इमेज, ठीक आहे. MG का बरं प्रोफाईल अपलोड इमेज घेतलं? की जो आपल्याला फॉर्म बनवायचा आहे, त्या फॉर्म मध्ये 4 फील्ड घ्यायच्या. एक फील्ड घ्यायची आपल्याला इमेज, सेकंड घ्यायची नेम, आणि थर्ड घ्यायची पोझिशन, आणि लास्ट घ्यायची आपल्याला डिटेल. मग मी फर्स्ट घेतलं इथे काय?
की अपलोड प्रोफाईल इमेज. ओके. त्यानंतर जो काय प्रोफाईल अपलोड इमेज केले त्यासाठी मी एक इनपुट घेतला आणि त्या इनपुटला टाईप कोणता असणार आपला इथे, इमेज. इमेज नाही राहणार इथे, फाईल टाईप राहणार. आणि त्या फाईलला टाईपला मी इथे नाव देतो हिरो अंडरस्कोर इमेज. ओके. आणि जो आपला इनपुट आहे त्या इनपुटला मी इथे देतो क्लास. क्लास कोणता असतो, फॉर्म कंट्रोल. एकदा आउटपुट पेजला येतो, इथे रिफ्रेश केलं. ठीक आहे. फॉर्म कंट्रोल काय चुकलं इथे, इकडे आलो, रिफ्रेश केलं, झाला. आपला इनपुट बॉक्स आला इथे. ठीक आहे. इनपुट बॉक्स आल्यानंतर मी काय करतो, थोडीशी आपल्या क्लासला फॉर्म कंट्रोल दिलाय, ह्याला मार्जिन टॉप देतो मी 2 पिक्सल, म्हणजे थोडीशी डिझाईन इम्प्रूव्हमेंट होती की चेक करतो. झाली थोडीशी. ओके. त्यानंतर आपल्याला इमेज झाल्यानंतर इमेज नंतर काय घ्यायची, आपल्याला नेम घ्यायची. ओके. मग मी इथे राईट करतो, जो काय कॉल MD4 होता, कॉल MD4च्याच खाली मी घेतो कॉल MD4 आणि त्याला सांगतो एंटर, इथे करतो फुल नेम. ओके. आणि त्यानंतर ह्याला घेतो एक इनपुट. इनपुट टाईप दिला मी टेक्स्ट आणि इथे राईट करतो मी फुल नेम. ओके. आणि त्याला मी क्लास देतो इथे एक सिंपलसा क्लास, जसं की क्लास जो आपण दिला होता, कोणता दिला होता मी वरती, फॉर्म कंट्रोल. मग तोच मी इथे काय करतो, क्लास देतो फॉर्म अंडर डॅश कंट्रोल. त्याला मार्जिन टॉप दिली मी 2 पिक्सल. बस एवढं देतो. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, झाला इथे एंटर फुल नेम. आणि त्याला मी इथे देतो इनपुटला थोडासा प्लेस होल्डर. आता तुम्हाला माहिती आहे प्लेस होल्डर वगैरे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. मग मी इथे करतो एंटर फुल, अरे फुल नेम. एकदा आउटपुट पेजला आलो, इथे रिप्लेस केलं, आलं इथं प्लेस होल्डर. मग त्यानंतर थर्ड व्हॅल्यू काय आपली, पोझिशन. थर्ड व्हॅल्यू आपल्याला कशाची घ्यायची, पोझिशनची घ्यायची. मग त्यासाठी मी काय केलं, अजून एक घेतला कॉल डॅश MD. इथे मी घेतला 4 आणि 4 नंतर मी इथे राईट करतो एंटर युअर पोझिशन. आणि त्यासाठी मी घेतला इथे इनपुट टाईप दिला मी इथे टेक्स्ट आणि तिथे नाव एक नेम राईट करतो, जसं की मी इथे नेम राईट करतो पोझिशन. आणि ह्याला एक देतो इनपुटला क्लास दिला मी जसं की फॉर्म कंट्रोल. त्याला मार्जिन टॉप देतो मी 2 पिक्सल. ओके. आणि त्याला एक प्लेस होल्डर देतो मी, जसं की प्लेस होल्डर देतो ह्याला, अरे पाथ नाही द्यायचा आपल्याला, प्लेस होल्डर द्यायचा आहे. प्लेस होल्डर घेतला मी इथे एंटर युअर पोझिशन. ओके. झालंय. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो, झाला इथे एक बॉक्स आला. ओके. आणि लास्ट मध्ये आपलं राहिलं डिटेलचं. मग डिटेलचं घेण्यासाठी मी अजून घेतलं इथे कॉल MD12 घेतला. इथे काय घेतलं मी, कॉल MD12 घेतला आणि त्याच्यासाठी मी घेतलं इथे टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरियाला नेम देतो मी इथे डिटेल्स. ओके. आणि त्याला इथे देतो प्लेस होल्डर, जसं की मी इथे प्लेस होल्डर देणार इथे एंटर युअर डिटेल्स. आणि त्याला एक क्लास देतो, जसा की क्लास आपला बुस्ट्रॅपचा क्लास कोणता राहतो, फॉर्म कंट्रोल, मार्जिन टॉप 2 पिक्सल. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं, आला इथे आपला. आणि ह्यानंतर आता मी अजून थोडीशी डिझाईन करतो, जशी की डिझाईन काय करणार, डिझाईन करण्याआधी मी बटन घेतो. बटन घेण्यासाठी अजून एक घेतला मी कॉल MD12 आणि 12च्या आतमध्ये घेतो मी एक बटन. आणि बटनला एक सांगणार, काय सांगणार, सेव्ह इन्फो, किंवा मी असं सांगतो सेव्ह इन्फो म्हणून. ओके. इन्फो 4 राहिला इथे. आउटपुट पेजला आलो, बटन आलंय इथे बटन. आणि त्या बटनला थोडीशी डिझाईन देतो. डिझाईन देण्यासाठी तुम्हाला माहिती आहे बुस्टरअप मध्ये क्लास आहे. काय क्लास आहे, बीटीएन प्रायमरी. एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आलं इथं बीटीएन प्रायमरी. ठीक आहे. मग त्या बीटीएन आहे त्या बटनाला मी काय करतो, इथे थोडीशी टेक्स्ट
सेंटर करतो इथे थोडस सेंटर. त्यानंतर मार्जिन टॉप देतो मी इथे त्याला 4 पिक्सल. एकदा आउटपुट पेजला आलो, इथे करतो रिफ्रेश. आलंय बटन मध्ये, आलंय ना. मग त्या बटनला अजून थोडीशी डिझाईन देण्यासाठी ह्या पेजला इथे मी काय करतो, जो आपला कॉल MD4 आहे त्या कॉल MD4 ला मी काय करतो, सर्वांना इथे देतो मार्जिन टॉप 3 पिक्सल. एकदा आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश कर, आलं इथे. त्यानंतर जो काय आपला टेक्स्ट एरिया होता, टेक्स्ट एरियाला इथे एक नेम द्यायचं राहिलं, जसं की एंटर युअर डिटेल्स. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, आलं इथे. मग जो काय हा आपले टेक्स्ट लिहिले ह्या टेक्स्टला सगळ्यांना मी काय करतो, इथे आता बोल्ड करतो. ठीक आहे ना. जसं की बोल्ड करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इथे जो काय कॉल MD आहे त्या कॉल MD सगळे मी काय करतो, इथे कंट्रोल D करून सिलेक्ट केले आणि इथे करतो FW बोल्ड. आउटपुट पेजला आलो, इथे करतो रिफ्रेश, झाले हे बोल्ड. आता राहिलं हा एंटर युअर डिटेलला बोल्ड करायचं. मग एंटर युअर बोल्डला डिटेल करण्यासाठी कुठे इथे येऊ आणि ह्याला करतो मी आता मार्जिन टॉप 3 पिक्सल FW आणि इथे करतो मी बोल्ड. एकदा आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश करतो. वाटतंय बरंच थोडं छान वाटतंय. मग त्याला अजून थोडीशी डिझाईन करतो. डिझाईन करण्यासाठी जो आपण रो बनवला होता त्या रोला मी करतो इथे मार्जिन टॉप 3 पिक्सल BG कलर व्हाईट आणि याला करतो राउंडेड आणि एकदा आउटपुट पेजला येऊन रिफ्रेश करतो. झाली आपली डिझाईन थोडीशी. ओके ना. हिरो सेक्शन आणि हिरो सेक्शन मध्ये एक इमेज आहे, त्यानंतर नेम आहे, पोझिशन आहे आणि त्यानंतर इथे आहे आपली डिटेल. आणि जसं आपण सेव्ह बटनावर क्लिक करू, डेटा काय होईल, सेव्ह होईल. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, फॉर्म टॅग घ्यायला लागेल. मग मी काय करतो, जो काय कंटेनर आहे आपला त्या कंटेनरच्या बाहेरच मी काय करतो, एक फॉर्म टॅग घेतो आणि त्याला ऍक्शन सांगतो काय राहणार, सेव्ह. इथं मी करतो हिरो__ सेक्शन आणि त्याला एक मेथड देतो. मेथड जशी कोणती मेथड, पोस्ट. आणि जो आपला फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये आपली काय एक इमेज आहे. इमेज असल्यामुळे आपण काय देणार इथे, एक NC टाईप देणार आणि NC टाईप मध्ये मल्टी पार्ट स्लॅश फॉर्म डेटा. आणि जो काय फॉर्मचा एंड आहे तो एंड मी करतो ह्या कंटेनरच्या लास्ट मध्ये आणि इथे केला पेस्ट. झालं आपलं. जी काय आपली बेसिक डिझाईन होती ती बेसिक डिझाईन कम्प्लीट. जसं की मी एखादी डेटा भरतो आता. ठीक आहे, इथे आलो पिक्चर्स मध्ये. अरे आहे का नाही एखादी गॅलरी मध्ये फोटो वगैरे. ठीक आहे, एक अशी डिझाईन घेतली मी, ओपन केली, त्यानंतर माझं नाव टाकलं इथे, त्यानंतर एंटर पोझिशन आणि एक माझी डिटेल टाकतो. जसं की डिटेल मध्ये मी काहीतरी रॅन्डम काहीतरी टेक्स्ट राईट करतो आणि जसं मी सेव्ह इन्फो केलंय, कुठे गेला डेटा, कॅन नॉट पोस्ट स्लॅश सेव्ह हिरो सेक्शन. बस. आता जे आपण फॉर्म बनवलाय त्या फॉर्मचा डेटा उद्या काय करू, डेटाबेस मध्ये सेव्ह करू. ठीक आहे. बाकीचं जे काय काम राहिलंय आपलं ते आपण काय करू, उद्याच्या लेक्चर मध्ये कम्प्लीट करू. समजलंय काय केलंय ऑनलाईन मेंबर?